शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी इटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे। मर्यादित फक्त 25 प्रवेश। आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा। जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इटवाळा। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा। महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू, काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांचा इशारा। कल्याणमध्ये महावितरणच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या विरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक झाले असून महिनाभरात ही परिस्थिती न सुधारल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला आहे। महावितरण संबंधित विरोधी समस्यांविषयी काँग्रेसच्या वतीने कल्याणमधील तेजश्री या महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। यावेळी महावितरण विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। वीज दरवाढ, वारंवार होणारे वीज कापत, वीज चोरीचा भार सर्वसामान्यांवर टाकणे, डिपॉझिटच्या नावाखाली अतिरिक्त वसुली तसेच स्मार्ट मीटरमुळे वाढवलेली वीज बिल ह्या गंभीर प्रश्नाबाबत कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे वीज भागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले। महावितरण हे महाबोगस कार्यालय झाले असून महावितरणाने वीज दरवाढ केली आहे। लोकांना न सांगता स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत। महाराष्ट्रात सुमारे 850 कोटीची वीज गळती झाली असून त्याचा भार देखील सर्वसामान्य नागरिकांवर लादला जात आहे। सतत भर नियमन सुरू असून कमी वीज बिल थकबाकी असले तरीही वीज कनेक्शन कापले जाते। ते पुन्हा लावण्यासाठी 250 रुपये आकारले जातात। सतत आल्यानंतर वीज बिल 30% सवलत देऊन असे आश्वासन फडणवीस सरकार यांनी दिले होते, मात्र असे काही झाले नसून येत्या 1 महिन्यात या सर्व बाबीचे दखल न घेतल्यास काँग्रेस पक्ष महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला। हे जे महावितरण आहे ना, हे एक महावितरण नसून हे महाबोगस कार्यालय झालेलं आहे। आज जर बघितलं आपण वीज जे दरवाढ आहे ती वीज दरवाढ यांनी वाढवलेली आहे। लोकांना न सांगता स्मार्ट मीटर लावत आहेत। जी महाराष्ट्रामध्ये वीज गळती झालेली आहे 850 कोटीची, त्याचाही भार आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या ह्याच्यावर लावत येतात, पाठवून देतात आणि यांचं भार नियमन हे कंटिन्यू चालू आहे। दुसरी गोष्ट, लोकांचं 150 रुपये बिल असेल, 200 रुपये बिल असेल तर हे लगेच थांबत नाही, तिथनं जाऊन मीटर कट करतात आणि लगेच त्याच्यावर 250 रुपये चार्ज घेतात। तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत। या फडणवीस सरकारने सांगितलेलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही 30% वीज कपात करू, त्याच्यावर सूट देऊ, पण या सरकारने हे सगळं बोगस कारभार केलेला आहे। आणि या बोगस कारभाराच्या विरोधामध्ये जर महावितरणने आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, वीज दरवाढ कमी करा, स्मार्ट मीटर आम्हाला विचारल्याशिवाय लावू नये, जे भार नियमन जे चालू आहे ते बंद करावे। जर यांनी आम्ही दिलेलं निवेदन जर त्यांनी 1 महिन्यात त्याच्यावर दखल घेतली नाही तर वीज महावितरण या कार्यालयाला काँग्रेस पक्ष नागरिकांकरता टाळ लावण्याशिवाय राहणार नाही। अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे जे तुम्ही निवेदन दिले ह्याच्यावर आम्ही दखल घेऊन तात्काळ कारवाई करू। आता आम्हाला हे बघायचं आहे ते कारवाई करतात की नाही करतात। त्यांनी जर कारवाई नाही केली तर महावितरण कार्यालयावर काँग्रेस पक्ष कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। महिनाभरात परिस्थिती सुधारण्याची केली मागणी।